या ठिकाणाहून सदैव वैकुंठाला गेले त्या पवित्र स्थानी या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। देऊ संस्थांच्या या सन्मान सोहळ्यासाठी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे विश्वस्त निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आणि निळोबाराय या सर्व संतांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सोहळ्यासाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। संस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा यशोचित सन्मान आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन आपण करणार आहोत। कृपया मीडियाला आणि सर्व उभे असलेल्यांना विनंती की आपण त्यांना स्थानापन्न होऊ द्या। उपमुख्यमंत्री आणि देऊ संस्थांचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे आणि संजय महाराज इथे जे मंडळी उभी आहेत कृपया त्यांना खाली बसून घ्या। मीडियावाल्यांनी समोर थांबा, सहकार्य करा। आज आपण जो संतोष महाराज बाजूला सर, यांना बाजूला सर, बाजूला सर, बाजूला सर, आम्हाला दिसू द्या ना। मुख्यमंत्री साहेब, वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या दृष्टीने आपण जे केलेलं कार्य आहे ते वारकरी सारख्याला सार्थ अभिमानाचं आहे। निर्मलवारी असेल, हरितवारी असेल, वारकऱ्यांच्या दिंड्यांना अनुदान देणं असेल किंवा प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या विकासामध्ये हिरीचा भाग असेल आणि अतिशय अखंड राहो आणि देऊ क्षेत्रामध्ये आज जे जे वारकरी येतात, जे जे या ठिकाणी आज आपण पाहिले 5 ते 7 लाख लोक त्या तुटपुंज जागेमध्ये नातीवातीनं हा वैकुंठ गमन सोहळा पाहत आहे। म्हणून या वारकऱ्यांसाठी जे गायरानाची जमीन आहे ती या वारकऱ्यांसाठी आरक्षित राहिली पाहिजे। आणि या ठिकाणी जो आपण आज हा कार्यक्रम घेतोय त्या ठिकाणी हा दगडी मंडप 7 फुटीचा अपूर्ण अवस्थेचा आहे, त्याला आपण ताकद द्यावी, तोही पूर्णत्वाला द्यावा। आणि भक्तनिवास आहे, स्मशानभूमी आहे, ही स्थलांतरित करून येणाऱ्या भाविकांना आपण हे तीर्थक्षेत्र आदर्श कसं होईल हे करावं। आणि मी आता या ठिकाणी संस्थांच्या वतीनं, सर्व देवस्थानच्या वतीनं आणि उपस्थित असलेले खासदार माननीय श्रीनाप्पा बारणे संसदरत्न, आळंदी देवस्थान आणि शिवतारे बाप्पू यांच्या वतीनं मी स्वागत करतो। आणि या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक फुकाची गंगा सर त्यांना विनंती करतो की आपण मानपत्राचं वाचन करावं। वाचन झालं की आपण आणि भक्तनिवास सदैव हृदयात ठेवून महाराष्ट्राच्या संत
साखर. वारकरी संप्रदायाच्या उन्नतीसाठी अखंड सेवा भावनेने संत विचारांचा पायी होऊन लोककल्याणासाठी कृतीप्रवण असणाऱ्या आपल्या सेवाभावी आदर्श जीवन कार्याचा सन्मान आपला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू यांच्या वतीनं वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करताना आम्हा सकळांस मनस्वी आनंद होत आहे. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाले बीजाचेही. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या या अभंग वचनाप्रमाणे आई सौ गंगूबाई व वडील श्री संभाजी शिंदे या आदर्श माता पित्याच्या जीवन संस्कारातून आपले जीवन समृद्ध झाले. कष्टाची उपासना, निष्ठेची भावना आणि अनाथांच्या दुःखाची वेदना व त्यातून लोकसेवेसाठी मनी आदरणीय साहेब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व लोककल्याणाची भावना सदैव मनात ठेवून संत विचारातून प्रतिबिंबित होणारे सत्य, प्रेम, समर्पण आहे. आदरणीय साहेब संत विचारांच्या व आध्यात्मिक क्षेत्राच्या सेवेसाठी आपण शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना करून अशा संस्थात्मक मार्गाने आध्यात्मिक क्षेत्राच्या सेवेचे काम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. साधू संतांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या. कृतिशील सेवा कार्यासाठी आध्यात्मिक विचाराने आपण सुरू केलेले हे कार्य आम्हा सर्वांसाठी नित्य प्रेरणादायी आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आपले जीवन कार्य व नेतृत्वाचे सिंहावलोकन करताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या या अभंग वचनाचे स्मरण होते. आपल्या जीवन कार्यातील सेवेची वाटचाल याच अभंग विचाराने मार्गस्थ होताना दिसते.
लोककल्याणाची भावना सदैव मनात ठेवून संत विचारातून प्रतिबिंबित होणारे सत्य, प्रेम, समर्पण व सेवेचे मूल्य आपल्या जीवनातून ठायी ठायी प्रत्ययास येते. आपल्या या अतुलनीय सेवेचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीनं लक्षावधी वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन विशेष सन्मान करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. आपण संत विचारांच्या या अभंग प्रकाशात कार्यरत राहून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात नवनवे मापदंड प्रस्तावित करावेत व या आपल्या कार्यासाठी आपला सुदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो ही श्री विठ्ठल चरणी व जगद्गुरु श्री संत तुकोबारायण चरणी मनोभावे प्रार्थना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आपले नम्र अध्यक्ष व विश्वस्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू. पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आदरणीय साहेबांच्या जीवन कार्याला आपण मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देऊया. धन्यवाद. रामकृष्ण. यानंतर देहू संस्थानचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करते आहेत. संजय महाराज, सर्व विश्वस्त आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर, मुक्ताईनगर, सोपान काका, पैठण, सासवड सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सुनीलला सांगा सुनीलला सांगा बोलायला. कीर्तन कोणाचं दिसत नाही तो दिसत नाही शब्द घेऊन येतील त्यांना. साडे 9 वाजल्यात निघाले असेल मंदिरातून.
मागे सर्वांनी मागे वा सर इकडे बघा सर समोर सर इकडे बघा भाई समोर समोर माऊली माऊली सगळे मागे वा हे मित्र फ्लॅश कॅमेरा खाली गेला रे किती वरती घेतो बापू समोर खाली ठेवलं तर बरं होईल टेबलवर ठेवलं तर बरं होईल मोबाईल वाले सगळे मागे पंढरीनाथ महाराज की जय। देखणे साहेब हे या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान करतायत। सगळ्यांना विनंती, आपण फोटोग्राफी करा, बातम्या घ्या, पण कृपया खाली बसून या कार्यक्रमाला शिस्तीचं पालन करायला आपण सहकार्य करा। यानंतर आदरणीय संसद रत्न खासदार सेंगाप्पा बारणे या पुरस्काराच्या निमित्तानं आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री यांचं स्वागत करतील। जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीनं या राज्यातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावानं मानाचा आज पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित पुरुषोत्तम महाराज मोरे, आळंदी संस्थानचे मुख्य विश्वस्त आदरणीय निरंजन महाराज योगी, देहू संस्थानचे पालखीचे मुख्य आदरणीय हरिभक्त परायण माणिक महाराज मोरे, कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले आमदार विजय बापू शिवतरे, आमदार शरद भाऊ सोनवणे, उपस्थित
सर्व संप्रदाय क्षेत्रातील मान्यवर, राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या त्रिशतोत्तर सोहळ्याच्या माध्यमातून आज या विजयच्या माध्यमातून देहू संस्थांच्या वतीनं या पुरस्काराचा आशीर्वाद देण्यात आलेला आहे। पंढरीच्या वारीच्या माध्यमातून देहू आणि आळंदीतून लाखो भाविक जातात। त्यांची काळजी घेण्याचं काम, त्यांना सुविधा पुरवण्याचं काम आणि आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्या परिसरामध्ये जाऊन प्रत्येक वारकऱ्यांचं काळजी घेण्याचं काम आताच्या झालेल्या राज्याच्या स्थापनेनंतर पहिला मुख्यमंत्री असेल सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। वारीच्या मार्गाचं काम असेल, त्याला सुविधा देण्याचं काम असेल, मी माननीय देहू संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे आणि त्यांच्या सगळ्यांना मनस्वी धन्यवाद देईन। एका कर्तबगार या राज्यातील व्यक्तीचा सन्मान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद देऊन, पुरस्काराच्या रूपाने आशीर्वाद देऊन केलेला आहे। त्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो। हा पुरस्कार स्वीकारताना या पुरस्काराचं मूल्य एका कर्तबगार या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नक्कीच हेरलेलं आहे आणि भविष्यामध्ये जेवढी या राज्यातील तीर्थस्थळे त्या तीर्थस्थळाला सुविधा देण्याचं काम नक्कीच मान्य शिंदे साहेब करेल। मी आपल्या सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो। पुनश्च एकदा संस्थाला मनस्वी धन्यवाद देतो। या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। अनुरेणू या तुकडा तुका आकाशा एवढा, या पुरस्काराचं मूल्य आकाशा एवढं, तुकोबांच्या कर्तृत्व एवढं आहे। शिंदे साहेबांनी त्याचप्रमाणे या पुरस्काराला आपले विचार व्यक्त करावेत आणि तेवढीच उत्तुंग भरारी आपल्या कर्तृत्वातून, वारकरी समाजाच्या सेवेतून करावी आणि तीर्थक्षेत्राचा विकास करावा म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या या पुरस्काराबद्दल विचार 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी प्रकट करावेत। या ठिकाणी या कार्यक्रमाला खूप बंधन असतात। बरोबर 10 वाजता हा कार्यक्रम संपेल आणि त्यानंतर या ठिकाणी सदैव वैकुंठ रमणाचं कीर्तन संपन्न होईल आणि तदनंतर उपमुख्यमंत्री मुख्य मंदिर दर्शनाला जातील। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। पुढे आता तुम्ही बोलायचं। आजच्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आपले या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, त्याचबरोबर खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार विजय बापू शिवतरे, आमदार शरद सोनावणे, अक्षय महाराज आहेत, चंद्रकांत पुलकुंडवार आहेत, आपले प्रमुख संतांच्या संस्थांची नावं आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, संत एकनाथ महाराज संस्थान, संत नामदेव महाराज संस्थान, संत निवृत्तीनाथ संस्थान, संत मुक्ताई संस्थान, संत सोपानदेव संस्थान, सर्व कीर्तनकार आणि आपले कुठे गेले ते हा सर्व वारकरी, प्रवचनकार, निरूपणकार आणि
लाखोंच्या संख्येने पुरुषोत्तम महाराजांचं नाव घेतलं मी. माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विश्वस्त योगी निरंजननाथ आळंदी, रवींद्र भैया पाटील, एकनाथ महाराजांचे वंशज, प्रीतम महाराज मोरे, सर्व. आता मी सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ आपल्याला कमी आहे आणि वेळेचं बंधन आहे आणि आमच्यासारखा राजकीय कार्यक्रम इकडे नाही आहे. हा अध्यात्माचा कार्यक्रम आहे. हा वेळेवरच सुरू झाला पाहिजे, वेळेवर संपला पाहिजे. आणि म्हणून मी सर्व मान्यवर आणि लाखो वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या सर्वांनाच मी शुभेच्छा देतो. आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना साष्टांग मी दंडवत घालतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच पवित्र भूमीवर संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला आले होते. शिवरायांना तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनही लाभलं. अशी पवित्र भूमी आहे. इथे येण्याचा भाग्य आणि संधी मला आपण प्राप्त करून दिली. म्हणून मी पुरुषोत्तम महाराजांना मगाशी सांगत होतो की मी इथं संतांच्या वंशजांच्या बरोबर संत आणि सगळ्या मान्यवरांच्या सोबत खाली बसतो, पण म्हणाले आज तुम्हाला खाली बसता येणार नाही. आमचा आग्रह आहे, आमचा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे धर्माचं अधिष्ठान आणि अध्यात्मकाचं अधिष्ठान हे राज्याचं अधिष्ठानापेक्षा धर्म अधिष्ठान केव्हाही वरती असतं, याची आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणूनच त्याप्रमाणे आम्ही काम करण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. याच भूमीवर 375 वर्षात माझ्या शेकडो वारकऱ्यांनी विठूच्या नामाचा गजर करीत दिंड्या काढल्या आणि त्या पावन भूमीला महान वारकरी परंपरेला साष्टांग दंडवत मी घातलाय. उपस्थित सर्व साधू संत, कीर्तनकार, प्रवचनकार, संस्थांचे प्रमुख, विश्वस्त यांना आम्ही पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करतो, वंदन करतो. ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष ही जगातली सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे, प्रेरणा आहे. ज्ञानोबा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि संत तुकाराम महाराज हा महाराष्ट्राचा प्रश्वास आहे. आणि ज्यांची अभंग गाथा 5वा वेद मानला जातो त्या तुकाराम महाराजांचे चरण या भूमीला लागले. यामुळे ही भूमी पवित्र झालेली भूमीत आपण आज सगळे जमलो आहोत. संत तुकाराम महाराजांसाठी प्रत्यक्ष परमेश्वराने पुष्पक विमान पाठवलं आणि याच पवित्र भूमीतून महाराज सदेह वैकुंठाला गेले. या दैवी घटनेला यावेळेस 375 वर्ष पूर्ण होत आहेत. आज त्याच दिवशी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित करताय आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढा महान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार आपण दिलाय, याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. काय बोलावं हे मला खरंच कळत नाही. किती आभार मानले तरी ते कमीच होतील. आज खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर सर्व वारकऱ्यांना पाहून, माझ्या भगिनी बांधवांना पाहून अक्षरशः मन भरून आलेलं आहे. आणि म्हणून आजचा हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे असं मी या ठिकाणी समजतो. त्यांची प्रेरणा आहे असं मी समजतो. जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी मिळालेला हा जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार मी अतिशय आपल्या वतीने नम्रपणे स्वीकार करीत आहे. आणि या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल श्री क्षेत्र देऊचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांचे आभार मानतो. शेवटी हा स्वीकारलेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नाहीये. हा पुरस्कार मला आणि माझ्या कामावर आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, दारकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे,
माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, माझ्या लाडक्या भावांचा आहे, असं मी मानतो. आणि तुकाराम महाराजच म्हणतात, जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा. त्यामुळे हा पुरस्कार मिळणं हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा आणि समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि म्हणून रंजल्या गांजल्यांची, गोर गरिबांची, गरजूंची सेवा करण्याचं बळ व प्रेरणा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून व चरित्रातून आपल्या सगळ्यांना मिळत असते. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या रचना आपल्या जगण्यावर नेमकं भाष्य करतात. आज 375 वर्षानंतरही त्या कालबाह्य झालेल्या नाहीत. पुढील 365 वर्षच नव्हे तर 3365 वर्षही या रचनांमधील अर्थ लोप पावणार नाही. जे कधी भंग पावत नाही त्यालाच म्हणतात अभंग. आणि म्हणून त्यामुळे अभंग रूपाने संत तुकाराम महाराज आजही सदैव आपल्यामध्येच आहेत, असंच आपली भावना आहे. जगण्याचं अवघड असं तत्वज्ञान तुम्हा आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. आपल्या माय मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. मराठीची शान वाढली, अभिमान वाढला. आज सगळ्यांसाठी ते अभिमानाची बाब आहे. पण 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी क्लिष्ट असं तत्वज्ञान सोप्या मराठीत सांगितलं. खर तर हाच अभिजात भाषेचा दर्जा होता असं माझं मत आहे. आणि खऱ्या अर्थाने कुठलाही भेदभाव न ठेवता फक्त आणि फक्त लोकहितासाठी काम करणं हा उदात्त संदेश संत तुकोबारायांनी आपल्याला दिला. तुका म्हणे येते सत्याचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. सत्याचं सामर्थ्य तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. आणि मग त्याचं आचरण करण्याचं काम आपण करत असतो. सत्याची, न्यायाची, तत्वाची, विचारांची, लोककल्याणाची बाजू घेऊनच आम्ही आजवर राजकारण आणि समाजकारण करत आलोय. सर्वसामान्य माणसाचे सुखदुःख तुकोबांच्या अभंगातून प्रकट झाली. त्या सर्वसामान्यांना न्याय देणं, त्यांचे दुःख दूर करणं हाच आमचा धर्म आहे आणि तोच खरा मानवता धर्म आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तीचे, अध्यात्म सांगणारे नाहीत. तुकोबाने कुटुंब, समाज, प्रशासन, राजकारण आणि सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा ताळेबंद त्यांनी त्यातून मांडला. आणि म्हणून त्यांचा बुडता हे जन न देखवे डोळा हा माणसांबद्दलचा कळवळा सर्व ज्ञात आहे. आणि म्हणून मानव जातीवर सजीव आणि निर्जीव सृष्टीशी त्यांनी आत्मिक संबंध प्रस्थापित केलेला आहे. वृक्ष चल्ली आम्हा सोयरी वनचरी किंवा झाडे झुडे जीवे सोयरे पाशाने हे त्यांचे उद्गार आजच्या कोणत्याही पर्यावरणवादी संघटनांची ध्येय वाक्य ठरावित असंच आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग मला फार आवडतो, आपल्यालाही सगळ्यांना आवडतो. भले तर देऊ का कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती आणू काठी. संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीप्रमाणे महाराज आम्ही शांततेने काम करतोय आणि शांततेतच करत राहू. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे, जनतेच्या सुखदुःखामध्ये चांगले दिवस आणायचे आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कधी कधी आम्ही त्यांचं आचरण करतो. आपल्यापैकी कुणी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेला नाही, पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणले पाहिजे हे मत आपलं आहे. आणि मी जेव्हा जेव्हा आपल्याला भेटतो, मग देऊ असू द्या, आळंदी असू द्या, पंढरपूर असू द्या, मी आपल्यातलाच होऊन जातो. आणि हे आपण नेहमी पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच मला एका गोष्टीचं समाधान आहे की माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत वारकरी संप्रदायासाठी जे काय केलं मी ते या ठिकाणी बोलू इच्छित नाही. ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ते माझं कर्तव्य म्हणून मी केलेलं आहे. आणि म्हणून ज्या दिंड्या निघतात,
जे वारकरी आहेत त्यांचे मग सगळं कोणी आजारी पडतो, कोणाला काही त्रास होतो, या सगळ्यांची जे नियोजन योजना हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून जेव्हा पूजा चालू असते तेव्हा देखील बारीचं दर्शन बंद ठेवलं जात नाही, कारण प्रत्येक वारकऱ्याच्या शरीरात आणि मनात पांडुरंग असतो आणि म्हणून याची काळजी देखील आपण घेत असतो. आज मी फक्त एवढंच सांगतो, एक प्रमुख 24 तास रांगेमध्ये लोक उभं राहतात आणि त्या ठिकाणी आपण जे मोठं वास्तू बांधतोय, आता तिथं सगळ्या सोयी सुविधांसह पंढरपूरमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला अडचणी सगळ्या दूर होतील अशा प्रकारची पांडुरंगाकडे देखील मी अपेक्षा व्यक्त केली आणि आम्ही ते करू. आणि म्हणून वारकऱ्यांपेक्षा कोणी VIP नाही. पंढरपूरला गेलो की हा मुख्यमंत्री मी होतो, पण माझ्या सगळं प्रोटोकॉल बाजूला केलं, मोटरसायकलवर बसलो आणि सगळ्या सुविधा मी पाहिल्या आणि खऱ्या अर्थाने माझ्या वारकऱ्याला कुठलाही त्रास होऊ नये हीच माझी भावना होती. आणि म्हणून हे काय आमचं उपकार नाहीत, हा भंडारा डोंगर देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले, हे देखील पवित्र भूमी आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगातून म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं लाख मुलाचं काम तुम्ही वारकरी मंडळी करतायत, समाज प्रबोधनाचं काम करतायत. आणि तुम्ही एकदा लक्षात घेतलं, तुम्ही एकदा ठरवलं की काय घडू शकतं, हे 3 महिन्यापूर्वी आम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून असेच प्रेम, असंच आशीर्वाद कायम असू द्या. आणि मी नेहमी सांगतो, या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, वीरांची शूरांची भूमी आहे, पण या महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, हे एकनाथ शिंदे अगोदर पण बोललाय, आजही बोलतो. आणि म्हणून आज माझ्या मनातली एक भावना मात्र मी या ठिकाणी प्रकट करतो, कारण धर्माचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, तसं निसर्गाचंही रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या नद्या म्हणजे रक्तवाहिन्या आहेत. संत महात्म्यांनी नद्यांच्या काठीच आपलं आयुष्य घालवलं. आज इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी, इतर तीर्थस्थळांमधून वाहणाऱ्या नद्यांची परिस्थिती आज बरी नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मी मुख्यमंत्री असताना इथलं प्रदूषण कमी करण्यासाठी DPRचं काम सुरू झालेलं आहे. ठोस प्रयत्न आपण करतोय, पण एवढ्याने भागणार नाही. नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची ही चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने लोक चळवळ झाल्यानंतर आपल्या सगळ्या नद्या स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाहीत. देशामधल्या आदर्श नद्या कुठं असतील तर महाराष्ट्रात असतील, असा नाव लौकिक करायचा असेल तर ही चळवळ, लोक चळवळ आपण करूया, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि या धर्मसभेने आज जो गौरव केलेला आहे त्याने मी पूर्णपणे आपला ऋणी आहे. आणि म्हणून तुमच्या, कारण राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान एक कायम मोठं आहे, म्हणून तुमचा हा पुरस्कार माझ्यासाठी सर्व पुरस्कारांपेक्षा मोठा आहे, एवढंच मी मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. इंद्रायणी प्रदूषण मुक्त मागणी आली आहे ती आपण मी बोललोच आहे. बाजूला असणारी स्मशानभूमी पुढे नेण्यात यावी, शासकीय इमारत संस्थांना सुपूर्द करण्याचा देखील प्रश्न आहे. गायरान वारकऱ्यांना मिळालं पाहिजे, हे देखील या ठिकाणी आलंय. ज्या ठिकाणी उत्सव संपन्न होत आहे त्याला आवश्यक मदत झाली पाहिजे. मी तर तुमचाच आहे ना, तुम्हाला जे जे लागेल ते करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. आणि संत तुकाराम गाथा ई बुक तयार करतायत उदय सामंत, आणि आपण सगळ्या शाळांमध्ये तुकाराम गाथा मुलांना, तरुण पिढीला वाचायला आपण उपलब्ध करून देऊ.
हेही मी सांगतो. जाता जाता एवढंच सांगतो, पुण्यभूमी ही महाराष्ट्राची, संतांची आणि छत्रपतींची, संत जनाई चोखामेळा नामदेव आणि संत मीराची, एकनाथांचे भारूड आमच्या मनास गारूड करते आहे. ज्ञानोबाच्या ओवीमधून अमृत कणकण झरते आहे. धन्य झाली इंद्रायणी तरली गाता पाण्यावरती, नम्रपणे मी टेकीन माथा देऊच्या या मातीवरती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. यानंतर सुभाष शिरोचन 1 मिनिटामध्ये संस्थांचे अध्यक्ष देतील. सगळ्यांचं आभार प्रदर्शन होईल आणि या ठिकाणी वैकुंठ गमन सोहळ्याचं कीर्तन या ठिकाणी 2 मिनिटात सुरू होईल. रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु